नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय साबुदाणा वडा इन्स्टंट। इथे मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे। हा जाड साबुदाणा आहे। आता याला आपण ड्राय रोस्ट करणार आहोत, म्हणजे आपण याला भाजून घेणार आहोत इतपत की हा छान गरम व्हायला हवा, जळायला नको। हा गरम झाला की आपण याला थंड करून घेऊया। आता हा थंड करून घेतला आहे मी हा साबुदाणा। आता हा मिक्सरला आपण याची पावडर करून घेऊया, बारीक पिठी करून घेऊया। साबुदाण्याला छान मिक्सरमध्ये पूर्ण असं बारीक पावडर होईपर्यंत बारीक करून घ्यायचं। हा शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत। या शेंगदाण्याचीही आपल्याला पूड करून घ्यायची आहे। मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं आहे। हे बघा, असं हे बारीक पूड करून घ्यायचं, जास्त जाड ठेवायचं नाही। तसंच मी आलं, मिरच्या आणि जिरंही वाटून घेणार आहे यात टाकायला। मी 5 मिरच्या घेतल्या आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही जास्त तिखट मिरची घेऊ शकता। हे बघा, हे असं जाडसर भरड करून घ्यायचं आहे। इथे मी 2 बटाटे वापरले आहेत, हे मी वाफवून घेतले आहेत। आता आपण याला किसणीने किसून घेऊया, छान बारीक किसणीने किसून घेऊया। हे बघा, आता हे बटाटे किसून झाले आहेत। यात मी जी मिरची आलं जिऱ्याची भरड केली होती ती टाकून घेणार आहे। ही भरडच ठेवायची, खूप पेस्ट नाही करायची, पाणी नाही घालायचं बारीक करताना। आता आपण त्यामध्ये टाकतोय शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट हे मी संपूर्ण शेंगदाण्याचं कूट वापरते आहे। 1 वाटी शेंगदाणे होते हे, याचं कूट वापरते आहे। त्यामध्ये कोथिंबीर घालूया, ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे। कोथिंबीर जर तुम्ही उपासाला खात नसाल तर नाही टाकली तरी चालतं, पण मला आवडते म्हणून मी टाकणार आहे यात कोथिंबीर, कारण कोथिंबीर छान चव येते। चवीनुसार मीठ टाकूया। तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्त मिठाचं प्रमाण करू शकता। ही पिठी आहे, हे पावडर जे आपण साबुदाणा भाजून बनवलं होतं ते आहे हे मी टाकणार आहे। यात मी 1.5 वाटी ही पिठी टाकते आहे। याला छान एकत्र कालवून घ्यायचं आहे, छान याचं मळून घ्यायचं आहे याला। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल। पाण्याचा भपका द्यायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि छान हे मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी तुम्ही टाकू शकता, एकदम पाणी टाकायचं नाही। आणि याला असं एकत्र मधात असं जमा करून घ्यायचं, पहाड जसं बनवतो आपण त्याप्रमाणे याला हे असं करून घ्यायचं आणि याला असं छिद्र पाडायचे आहेत। या छिद्रांमध्ये आपण पाणी घालणार आहोत, जेणेकरून या साबुदाणा जो आहे पिठी ती पूर्ण पाणीही शोषून घेईल आणि आणखी नरम होईल। याला मुरायला जास्त वेळ लागत नाही, याला आपल्याला फक्त 15 मिनटं किंवा 10 मिनटंही ठेवलं तरी चालतं। हे असं पाणी घालून आपण 10 मिनटं ठेवणार आहोत, जेणे करून की साबुदाणाची जी पिठी आहे ती शोषून घेईल। आता आपण चटणीची तयारी करूया। मीठ घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, 4 मिरच्या घेतल्या आहे, जिरं घेतलं आहे, भाजलेले शेंगदाणे घेतले अर्धी वाटी, हा खोबऱ्याचा किस आहे, डेसिकेटेड खोबरं आहे, दही घेतलं आहे आणि चवीनुसार साखर घेतली। साखर तुम्हाला नको असेल तर नाही घेतली तरी चालेल। हे मिक्सरला सगळं वाटून घेऊया। पहिले मी जिरं, मिरची, कोथिंबीर आणि शेंगदाणे बारीक करून घेणार आहे। मीठ त्यातच टाकले आहे मी आणि साखरही घालते आहे। साखर तुम्हाला नसेल आवडत गोड तर नाही टाकलं तरी चालेल। आणि शेंगदाणे घालून थोडंसं दही घालून याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे, छान बारीक करून घ्यायचं आहे याला आपल्याला मिक्सरमधून। हे बघा, आता हे मी छान बारीक करून घेतलं आहे हे असं। आणि आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया। खूप पाणी नाही घालायचं, जे दही आपण घेतलं होतं त्यातलंच दही घालून हे वाटण करून घेतलं आहे मी। आता आपण जे खोबरं किस घेतला होता बारीक सुकलेला खोबऱ्याचा, डेसिकेटेड कोकोनट, त्याची पेस्ट करून घेऊया थोडंसं दही घालून। जर तुम्हाला ओलं नारळ घालायचं असेल तर तुम्ही ओलं नारळ खवूनसुद्धा घालू शकता, पण त्याला एकदा मिक्सरमध्ये दही घालून वाटून घ्यायचं आहे।
आपण याची पेस्ट करून घेतो आहे. हे बघा, ही पेस्ट करून घेतली आहे. ही पण आपण त्याच मिरची, शेंगदाणा आणि जे आहे पेस्ट त्याच्यातच मिक्स करणार आहोत. ही घट्टच ठेवायची आहे, खूप पातळ नाही करायची. पण तुम्हाला जर थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही यात थोडंसं पाणी घालू शकता. पण मला ही अशीच आवडते, जाडसर, कारण ती वड्यांसोबत खाताना छान वाटते. म्हणून मी अशी ही जाडसरच ठेवणार आहे आणि याला छान एकत्र करून घ्यायचं आहे. आता जे आपण पीठ मळून ठेवलं होतं त्याला आणखी छान थोडंसं पाण्याचा एक हात लावून आपण छान मळून घेणार आहोत. थोडंसंच पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही. थोडं थोडं पाणी घालून छान मऊसूत याला मळून घ्यायचं आहे. छान एकत्र करून घ्यायचं. मऊ, थोडंसं मऊ झाल्याने याचे वडे जे आहेत ते छान होतील. आणि हे वडे तेल पीत नाहीत, तेलकट होत नाहीत. हे थंड झाल्यावरही तसेच कुरकुरीत राहतात. हे तेल पीत नाहीत. ही बघा, ही जी चटणी केली होती याला मी आता तडका देणार आहे. ते मी तेल गरम करून घेतलं आहे, तर जिरं घालते आहे. मी जिऱ्याचाच तडका देणार आहे. जर तुम्हाला लाल मिरची, सुकलेली जी लाल मिरची असते आणि कढीपत्ता याचा जर तडका द्यायचा असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. मी इथे फक्त जिऱ्याचा तडका देणार आहे. मला फक्त मध्ये जिऱ्याचाच तडका आवडतो म्हणून मी तो करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची आणि कढीपत्ताही घालू शकता जर उपासाला खात असाल तर. इथे आता आपण वडे बनवून घेणार आहोत. कटलेट ज्याप्रमाणे आपण बनवतो त्याप्रमाणे मी याचा शेप बनवून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठलाही शेप तुम्ही देऊ शकता याला. हे बघा, अशा प्रकारे आपण हे वडे करून घेणार आहोत. हे मी 3-4 वडे करून घेते आणि मग आपण याला तळणार आहोत. हे बघ, कटलेट छान दाबून हे करायचं आणि याला ही अशी कटलेटचा शेप द्यायचा. कटलेटसारखं बनवून आपण याला तळणार आहोत. हे मी 4 वडे करून घेतले आहेत. आता आपण याला तळणार आहोत. आपण याला मीडियम फ्लेमवरच तळणार आहोत. खूप मोठ्या आचेवर किंवा हाय फ्लेमवर तळायचं नाही आहे. तुम्ही याला शॅलो फ्राय पण करू शकता किंवा एअर फ्राय असेल, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एअर फ्राय पण करू शकता. याला मीडियम फ्लेमवरच तळायचं आहे, कारण की जर हाय फ्लेमवर तळलं तर हे करपून जातील आणि आतनं शिजणार नाहीत. म्हणून याला मीडियम फ्लेमवरच तळायचं आहे. हे वडे तेलामध्ये फुटत नाहीत. आपण साबुदाणा भिजवून जे वडे करतो ते तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते, पण हे वडे तेलामध्ये फुटत नाहीत. आणि हे असे छान खरपूस मी तळून घेतले आहे. आणि मी आता बाकीचेही तळून घेणार आहे. हे बघा, हे आपले सुंदर असे वडे आणि खोबऱ्या शेंगदाण्याची चटणी. आवडली असेल तर बनवून बघा आणि लाईक आणि शेअर करा. साबुदाणा वडे, इन्स्टंट साबुदाणा वडे. थँक्यू मंडळी.